आज मी तुम्हाला मस्तपैकी झणझणीत छान अशी तोंडाची चव वाढणारी आणि तोंडी लावायला आपण जी चटणी बनवतो ना, शेंगदाण्याची चटणी अशी इतकी भारी बनवून दाखवणार आहे. खाता क्षणी तुमच्या तोंडाची चव इतकी चटपटीत होईल ना, आणि भाकर भाजी काही असो त्यासोबत ही चटणी इतकी भारी लागते, जेवणाची चव वाढवते. तर गावरान पद्धतीने खूपच सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे. तर चला बघूया आपण लगेचच याला बनवायची कृती. तिकडे बघू शकता मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत इकडे बघू शकता. आणि त्यानंतर आपण इथं लाल तिखट सुक्या मिरच्या घेतलेल्या आहोत. आणि त्यानंतर आपण इथं भरपूर असा लसूण वापरलेला आहे. हे बघू शकता. जरा साईडला सेट करून घेते. हे बघा, लसणाच्या पाकळ्या भरपूर अशा घेतलेल्या आहेत. जितका चांगला लसूण वापरताना शेंगदाण्याच्या चटणीमध्ये स्पेशली तितकी चटणीची चव इतकी भारी चवदार होती ना. तर शेंगदाणे आता आपण काय करायचं, पॅनमध्ये भाजून घ्यायचं. आता मी कढई तापत ठेवली होती म्हणून काही वेळ लागणार नाही. आता हे शेंगदाणे सर्वप्रथम आपण भाजून घ्यायचे. मी तुम्हाला जरा आमची पद्धत दाखवते. आमच्याकडची सगळ्यांची आपापली पद्धत असते, पण आमची इकडची गावरान पद्धती सोपी पद्धत आहे, अगदी सहज होऊन जाते. माझी आई नेहमी अशीच बनवते. हे बघू शकता. आता हे मी सगळे शेंगदाणे याच्यामध्ये टाकून घेते आणि हे चांगले आपल्याला मस्तपैकी याचा रंग चेंज होईपर्यंत, याच्यामध्ये क्रिस्पीपणा येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे. जितके चांगले शेंगदाणे भाजून घेताना तितके चांगले शेंगदाण्याच्या चटणीला चव येते आणि कच्चापणा याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे. मस्त खरपूस भाजून घ्यायचं. हे बघा, मंद आचेवर किंवा हाय फ्लेमवर तुम्ही याला भाजू शकता. याच्यावर जोपर्यंत असे डाग येत नाही ना, असे चॉकलेटी डाग येतात बघा, म्हणजे शेंगदाणे ज्या प्रकारे भाजले जातात तसे मस्त भाजून घ्यायचे. हे बघा, आता हे चांगले भाजायला लागलेले आहेत. तर शेंगदाण्याची चटणी म्हणलं की लगेचच आपल्या तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे कसं असतं ना, काय असो किंवा नसो, भाजी वगैरे नसली तरी चटणी आपण 1-2 चमचे भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकतो. इतकी चांगली असते शेंगदाण्याची चटणी. कधीही कुठेही आपण ही खाऊ शकतो. तर बघा, भाजून घेतलेले आहे शेंगदाणे मस्तपैकी. आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये सर्व शेंगदाणे. चांगला रंग चेंज झालेला आहे आणि क्रिस्पीपणा तयार झाला आहे शेंगदाण्यामध्ये. म्हणजे आपली चटणी जी आहे ना, मोकळी सुटसुटीत होती मग. आणि कच्चापणा राहिला तर मग थोडेसे चिकटपणा मग चटणीमध्ये राहतो. आता इकडे मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. भरपूर असं लसूण वापरलं आहे, तुम्ही बघू शकता. चांगला लसूण वापरलेला आहे. लसणाशिवाय शेंगदाण्याच्या चटणीला चवच नाही आहे, त्यामुळे लसणाचा वापर चांगला करा. तर मी इकडे भरपूर असे 10-15च्या पण जास्त असे लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. आता हे पण सगळे काढून घ्यायचे. याला काही जास्त भाजायचं नाही, थोडंसं शेक द्यायचं. आणि लाल तिखट मिरच्या इकडे वापरलेल्या आहेत मी. कमी तिखटवाल्यासुद्धा भेटतात. जर तुम्हाला जास्त तिखट जमत नसेल तर कमी तिखटवाल्या मिरच्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण मला आवडती शेंगदाण्याची चटणी स्पायसी मस्त झणझणीत असली की मजा येते खायला. हे बघा, आता भाजून घेते चांगलं. मिरच्याला आपण थोडासा शेक भेटला की याच्यामधला जो नरमपणा असतो ना, तो नाहीसा होतो. आणि मिरच्या ज्या आहेत ना, कडक असतात, क्रिस्पी बनून जातात. म्हणजे वाटता वेळेस ना याच्यामधला ओलापणा नाहीसा होतो. हे बघा, चांगलं भाजून घ्यायचं. याला कडक करून घ्यायचे, शेकून घ्यायच्या गरम पॅनमध्ये. आणि अगदीच हाय फ्लेम, बंद केला पॅन गॅस तरी चालेल, कारण गरम पॅन असतो, लगेच मिरचीला शेक भेटतो. आता मी हे काढून घेते. आता आपण काय करायचं, हे जे आपण शेंगदाणे लसूण भाजून घेतलं आहे ना, तर सर्वप्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना शेंगदाणे वाटून घ्यायचे, बारीक कूट करून घ्यायचा. म्हणजे इतका बारीक नाही करायचा, थोडासा मीडियम करायचा. तुम्ही स्टेप बाय स्टेप बघत राहा. हे आमच्याकडची पद्धत तुम्हाला दाखवते. हे बघू शकता. हे शेंगदाण्याचा थोडासा मी जाडसर कूट ठेवला आणि सर्वात प्रथम मी शेंगदाणे वाटून घेतलेत. हे बघा, थोडंसं जाडसरपणा याच्यामध्ये आहे. अर्धे शेंगदाणे बाकी आहेत, कारण की आपल्याला याच्यामध्ये मिरच्या ॲड करायच्या आहेत. एकदमच सगळे साहित्य टाकलं ना तर अजिबात शेंगदाण्याची चटणी चांगली होणार नाही. थोडं पाट, म्हणजे असं पाटमध्ये जर वाटलं ना तर खूप मोकळी सुटसुटीत अशी शेंगदाण्याची चटणी होती. नक्की अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. आता हे लसूण जे अख्खे आहेत ना, ते ह्याला थोडेसे बारीक तुकडे करून घेते. कारण की काय होतं, वाटता वेळेस शेंगदाणे बारीक होऊन जातात लगेच, आणि लसूण मात्र तसाच राहून जातो. त्यामुळे ह्याला थोडेसे बारीक कट केलं ना मग लगेचच वाटण होतं. आता ह्या मिरच्या ह्या थोडेसे जाडसर शेंगदाणे याच्यामुळं ठेवलेत की ह्या मिरच्यासोबत हे वाटले जातात. हे बघू शकता. मिरची पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. अगदी बारीक वाटण झालेलं आहे मिरचीचं आणि शेंगदाण्याचं. आणि आता आपण हे बारीक कट केलेले लसणाचे तुकडे असे भरपूर याच्यामध्ये टाकून घ्यायचा. तर खूप चवदार खमंग अशी ही चटणी तयार होणार आहे. आता बघा,
इकडे बघू शकता, हे बघा कसं एकजीव झालेलं आहे. लसूण, मिरची, शेंगदाणे वाटत सुद्धा नाही आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. इतकं भारी झालेली आहे शेंगदाण्याची चटणी. सुटसुटीत मोकळी अशी ही चवदार अशी खमंग अशी चटणी तयार होते. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप कमी वेळात, खूप कमी साहित्यामध्ये ही चटणी तयार होते. कधी पण तुम्हाला खाऊ वाटले तर झटकेपट तुम्ही ही चटणी बनवू शकता. हे बघा, आता हे सगळं मिक्सरला थोडीशी खाली चिटकली, तीसुद्धा काढून घेते. आणि तुम्ही बघू शकता, आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं. आता मीठ कमी पडलं तर नंतर आपण ॲड पण करू शकतो, पण सुरुवातीला जरा जपून टाकायचं मीठ. हे बघू शकता, मस्त मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याच्या चटणीचं टेक्स्चर तुम्ही बघा, इतका मोकळा सुटसुटीत, जराही माझ्या हाताला चिटकत नाही आहे. एक कणसुद्धा शेंगदाण्याच्या चटणीचा माझ्या हाताला लागत नाही आहे, कारण इतकी मोकळी सुटसुटीत अशी ही चटणी झाली आहे. कारण आपण सुरुवातीला शेंगदाणे अगोदर वाटण करून घेतलेत, म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायपणा तसाच ठेवलेला आहे. आणि नंतर मिरची, लसूण टाकल्यामुळं हा मोकळा सुटसुटीतपणा याच्यामध्ये तयार राहतो. नाही तर चिकट होऊन जाते, गाठी गाठी बनतात अशा. त्यामुळं अशी मोकळी सुटसुटीत शेंगदाण्याची चटणी जर खायची असेल तर अशा स्टेप बाय स्टेप तुम्ही याला तयार करा. तर आता मी काय करते, याच्यामध्ये थोडंसं किंचित 1 चमचा तेल टाकून घेते. मस्त खमंग वाटतं तेलाने, छान असं चव येते. आता पुन्हा एकदा एकजीव करून घेते. बघा, पाताक्षणी तोंडाला पाणी सुटलं आहे. इतकी मस्त अशी मोकळी सुटसुटीत अशी ही शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे. म्हणजे काय असं कधी खायला, म्हणजे काही भाजी चपाती खायचा कंटाळा येतो, कधी कधी चटपटीत असं खाऊ वाटतंच आपल्याला, तोंडाची चव वगैरे जाते बघा. त्यावेळेस ना अशी शेंगदाण्याची चटणी थोडंसं तेल टाकून मस्तपैकी खाल्ली ना, तोंडाची चव एकदमच भारी होऊन जाते. तर खूप मस्त वाटते. सगळ्यांनाच आवडती शेंगदाण्याची चटणी, प्रत्येक घराघरामध्ये बनली जाते. तर नक्की एकदा ट्राय करा. आणि गावाकडे तर भरपूरच असतात हे शेंगदाण्याच्या चटण्या खायला भेटतात. तर कशी वाटते बघा आपली ही शेंगदाण्याची चटणी आज बनवलेली आपण सिंपल प्रोसेसनी. आता मी हे वाटीमध्ये काढून घेतली आणि बाकीचे ठेवले आहे साईडला. तर बघू शकता किती सुंदर खमंग टेस्टी अशी ही चटपटीत झणझणीत अशी ही शेंगदाण्याची चटणी तयार झाली. याला तुम्ही गरमागरम भाकरीसोबत, रोटीसोबत किंवा राईससोबत वर थोडीशी टाकून खाऊ शकतात. जर तुम्हाला असं काही तिखट आणि झणझणीत खाऊ वाटलं ना, आणि तोंडी लावायला तर खूपच उत्तम आहे चटणी शेंगदाण्याची. नक्की ट्राय करा. आणि हा शेंगदाण्याचा कूटाचा अजून एक फायदा आहे, भाज्यासुद्धा तुम्ही याने बनवू शकता. हे 2-3 चमचे जर भाज्यामध्ये टाकले ना तर मसाले वगैरे टाकायची सुद्धा गरज लागत नाही. गावाकडे तर असंच बनवलं जातं, शेंगदाण्याचा कूट टाकला असा लाल मिरचीचा की भाज्या तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.